आज जात्यावर दळण दळता दळता पुरणपोळ्यांचा घमघमाट माझ घरामध्ये फिरतो आहे. आज तिच्या मनाला आईच्या आग्रहाचं आणि तृप्त होईपर्यंत खाऊ घालण्याची आज तिला आठवण झालेली आहे. पाहूया आजच्या ओवीमधून ती काय म्हणते. माऊली घाली जेऊ ताटी पोळ्यांची चवड, शेजी घाली जेऊ करी आवड निवड. शेजी घाली जेऊ शोध मनाला करुनी, माऊली घाली जेऊ दोन्ही कवाड लावूनी. शेजी घाली नाऊ भिजना माझा माथा, माऊली घाली नाऊ झाला रांजनगरिता. आजच्या या जात्यावरच्या ओवीमधून आईची सर कुणालाच येत नाही हा मुख्य भाव व्यक्त झालेला आहे. आईच्या हातून प्रत्येक गोष्टीची तृप्ती होते. जेव्हा ती जेवू घालते तेव्हा लेकीला किती वाढू आणि किती नको असं तिला होतं. ताटात पोळ्यांचा ढीग घेऊनच ती वाढायला बसते. अगदी आग्रह करून करून जेवू घालते. तिची सर कोणालाच येणे शक्य नाही. ज्या वेळेस लेकीला ती न्हाऊ माखू घालते तेव्हा अख्खा रांजण जरी रिकामा झाला तरी तिला त्याची पर्वा नसते. मनाची सर्व कवाड बंद करून केवळ आपल्या लेकीला तृप्त करण्यासाठीच ती बसलेली असते. अशा प्रकारचा भाव आजच्या या जात्यावरच्या ओवीमधून व्यक्त होत आहे. या ओवीमध्ये शेजारीण असा उल्लेख वारंवार येतो. खरं तर तिला असं म्हणायचं आहे की मामी, मावशी, आत्या, चुलत्या जरी ढीगभर गणगोत असलं तरी आईची सर कोणालाच येत नाही. आईच्या मायेचं गहिरपण दुसऱ्या कोणत्याही नात्यामध्ये आपल्याला आयुष्यभर पाहायला मिळत नाही. हे खरं.